आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगानं नाशिक काँग्रेसकडून आता मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे। नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी काँग्रेसकडून स्वबळाचा नारा तर शक्य तिथे समविचारी पक्षांसोबत निवडणुका लढवल्या जातील अशी भूमिका नाशिक काँग्रेसकडून घेतली जाणार आहे। दरम्यान नाशिक काँग्रेसकडून निवडणूक आयोगाविरोधात स्वाक्षरी मोहीमही सुरू आहे। काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहिमेचा आढावा घेत त्यांच्याशी चर्चा केली आहे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। देशभरामध्ये वोट चोरीच्या संदर्भात विरोधक एकवटले असताना काँग्रेसकडनं देखील आज नाशिकमध्ये स्वाक्षरी मोहीम जी आहे ती हाती घेण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं तर मी सध्या नाशिकच्या काँग्रेस कमिटीमध्ये आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने युवक असतील किंवा नाशिककर असतील हे स्वतःहून या काँग्रेस कमिटीच्या बाहेर या ठिकाणी वोट चोरी गद्दी छोड या स्वाक्षरी मोहिमेमध्ये सहभागी झालेले आहे। काँग्रेसचे नेते शाहू महाराज खैरे आहेत। आज स्वाक्षरी मोहीम काँग्रेसची सुरू आहे, काय सांगा? संपूर्ण महाराष्ट्रभर आणि देशभर हे जे काही याद्यांमध्ये यांनी जो घोळ घातला आहे सत्ताधारी पक्षाने, तर त्याच्या विरोधामध्ये आज काँग्रेस पक्षाने इथं नाशिक शहर काँग्रेसच्या वतीनं स्वाक्षरी मोहीम सुरू केलेली आहे। तर निवडणुका सुरू झालेल्या आहेत। आज आपली काँग्रेस कमिटीमध्ये बैठक देखील आहेत। काय चर्चा होणार या बैठकीमध्ये? स्थानिक पातळीवर आघाडीची शक्यता आहेत का? स्थानिक पातळीवर नेमके तालुका स्तरावर काय काय त्या संदर्भात इच्छुकांकडून सांगितलं जातं? स्थानिक पातळीवर जे विरोधी पक्षाचे सगळे जे लोक आहेत ते एकत्रितपणे या सत्ताधारी पक्षाच्या ह्या लोकांना थांबवण्यासाठी सगळ्यांना एकत्र येणं गरजेचं आहे आणि ते एकत्र येऊन यांना आपल्याला थांबवावं लागणार आहे आणि याच्यावर आमच्या सगळ्यांचं एकमत आहे। आगामी काळामध्ये ज्या ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय होत आहे त्या ठिकाणी स्वबळ लढवलं जाईल। काही ठिकाणी समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणुका लढवल्या जातील असा निर्धार देखील आता काँग्रेसनं केल्याचं आपल्याला एकूणच या ठिकाणी पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारकेचा शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक।